पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजीक सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत ओपन प्लॉटचा भव्य प्रकल्प शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी 1 गुंठ्यापासूनचे प्लॉट। यामध्ये अंतर्गत 30 फुटी रस्ते, रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे, पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईटची सोय, स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन, संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड, चिल्ड्रन पार्क, ओपन स्पेस, वॉकिंग ट्रॅक, ओपन जिम तसेच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे। तर मग सर्व सोयींनी युक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी येथे प्लॉट बुकिंग साठी आजच संपर्क करा। साईटचा पत्ता लोटस स्कूल पाठीमागे जुना कासेगाव रोड पंढरपूर। मोबाईल नंबर 7218 743131 7218 17 12 21। शेतातील सामायिक विहिरीच्या पाण्यावरून सुरू झालेला कौटुंबिक वाद अखेर जीव घेणा ठरला। पाणी पिणे व शेतासाठी पाणी उपसण्याच्या कारणावरून लहान भाऊ वहिनी आणि त्याच्या 2 मुलांनी मोठ्या भावाला लाट्याकाट्याने बेदम मारहाण केली। या अपमान यात आणि त्रासाला कंटाळून 51 वर्षीय ज्येष्ठ भावाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवार दिनांक 15 जानेवारी रोजी सकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास सिल्लोड तालुक्यातील यशवंतनगर येथे उघडकीस आली। संजय तानाजी दुधे वय वर्ष 51 राहणार यशवंतनगर सिल्लोड असे मृत व्यक्तीचं नाव आहे। मयत संजय दुधे यांच्या पत्नी रेखा दुधे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपींनी यापूर्वीही 2 वेळा संजय दुधे यांना मारहाण केली होती। तुझ्या नावावरील अर्धा एकर जमीन माझ्या नावावर करून दे अशी मागणी करत सातत्याने मानसिक व शारीरिक छळ केला जात होता असे या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे। 14 जानेवारी रोजी सकाळी 9:30 वाजण्याच्या सुमारास संजय दुधे हे शेतात गेले असता सामायिक विहिरीतील मोटर बाहेर काढत होते। यावरून पुन्हा वाद झाला। या वादाचे रूपांतर हिंसक झटापटीत झाले असून लहान भाऊ वहिनी आणि दोन्ही मुलांनी मिळून लाट्याकाट्याने संजय दुधे यांना बेदम मारहाण केली। या सततच्या त्रासामुळे आणि अपमानामुळे संजय दुधे यांनी अखेर गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा आरोप पत्नी रेखा दुधे यांनी केला आहे। या प्रकरणी सिल्लोड शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे। या घटनेप्रकरणी गुरुवारी रात्री 9:15 वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी लहान भाऊ राजू तानाजी दुधे वय वर्ष 49, भाऊजाई लता राजू दुधे वय वर्ष 43, पुतणे संदीप राजू दुधे वय वर्ष 19 तसेच दीपक राजू दुधे वय वर्ष 17 सर्व राहणार यशवंतनगर यांच्या विरुद्ध गुन्हा नोंदवला आहे। पोलिसांनी राजू दुधे आणि दीपक दुधे यांना अटक केली असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे। दरम्यान गुरुवारी रात्री 9:30 वाजता शोकाकुल वातावरणात सिल्लोड येथे संजय दुधे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक डॉक्टर DR कायंदे करीत आहेत। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।